आता डिसिजन मात्र पाहता आपण तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केलाय. कदाचित धोक्याची घंटा असेल फलंदाजाला. ही चोरटी धाव थोडीशी अंगलट आली आहे का हा प्रश्न पडलाय. धाव पूर्ण झाली आहे का फलंदाज बाद आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहता आपण सचिन कडू सर यांच्या माध्यमातून हा डिसिजन दूध का दूध पाणी का पाणी आपल्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोहोचवला जाईल. म्हटलं जातं ना हंपर द्या निर्णय लवकर हंपर द्या निर्णय लवकर नाहीतर तुम्ही आता हॉल पंचर. फलंदाज बाद. पहिल्या गडी घरात पहिला हादरा. पहिली 7.5 निष्ठा पणवती अपशकून. पहिलं लपडं पाठीमाग बॅक टू डगआउट. शात मध्ये राकेशला पाहता आपण का कदाचित चोरटी जाऊ अंगलट पडली फलंदाजाच्या. मनोजला मात्र महागारी परतवलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राकेश केनेला पाहता आपण. वन डाऊनचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप सज्ज झालाय. हो चपराक शॉट मारण्याचा प्रयत्न. फिरवला चेंडू. फिंगर रोल केलाय चेंडूवरती आणि सरळ चेंडू जसा टप्पा पडलाय तसा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. गोलंदाज विचार केला ना. गोलंदाज बालाराम मडवीला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर केला गेलाय. म्हटलं जातो ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने टोटल पाहतो आपण. पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. एक गडी बाद. आता मात्र जो फलंदाज वन डाऊन आलेला फलंदाज पाहतो आपण सज्ज झालाय. राकेशला पाहता आपण. जेव्हा वन डाऊनचे फलंदाज असताना थोडे घातकी असतात फलंदाज. हार्ड हिटर फलंदाज असतात. राकेशला पाहताय वन डाऊनचा फलंदाज सज्ज झालाय. हो आलेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची अतली कडा. त्यानंतर थोडासा फंबल पाहतो आपण. बोक्षी फाटली आहे मी तर म्हणेन. या ठिकाणी विचार केला या बोक्षीचा धागा मात्र उल्हासनगरचा असेल. उल्हासनगरचा माल म्हणजे फुसका माल. नो गॅरंटी. तोपर्यंत मात्र या 2 धाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद. 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज बालारामला पाहता आपण. हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. आणि बालारामने विचार केला ना या फलंदाजाच्या बॅटी मात्र बांधून ठेवल्यात का काय हा प्रश्न पडला आता मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता. अद्याप मात्र 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू मध्ये एक गडी बाद केला आणि त्यानंतर धावा खर्च केला फक्त 4 धावा. म्हणजे बालाराम हा गोलंदाज अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा गेंद मारना चाहते थे वासी में. गेंद गई है काशी में. जखम मांडीला आणि हिला शेंडीला झालाय. तोपर्यंत मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा वाजवी गेम संपला गेलाय. टोटल पाहताय दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या संघ. चांगली गोलंदाजी केली आहे बालाराम या गोलंदाजाने. काय गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. फक्त 5 धाबा खर्च केल्यात. चला स्पीडअप करा. टोटल पहिली 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद. अजूनही मात्र विचार केला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला फलंदाज राकेशला पाहताय. आणि जो सलामीला आलेला फलंदाज पाहतो ना पण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू केलाय. 3 चेंडू मध्ये बल 2 धाबेचं योगदान दिलाय. आणि राकेशचा विचार केला ना राकेश मात्र 3 चेंडू केलाय. 2 धाबेचं योगदान दिलाय. म्हणजे टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात 5 आणि एक गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाचा मात्र विचार केला गोलंदाज
गोलंदाज सज्ज झालाय संदीप पाटील. संदीप पाटीलचा वापर केला गेला गोलंदाजी मार्कवरती. चला टीम मीटिंग नको विनंती असेल चला स्पीडअप करा. आपण पंच वारंवार सूचना करत असताना पाहता आपण टाइम अलर्ट असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संदीप पाटीलचा वापर केला गेला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण राकेश. हा फलंदाज राकेशचा विचार केला. 3 चेंडू केलाय. 3 चेंडू मध्ये मात्र 2 धाबीचं योगदान दिलं. आता मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाबा जमा केल्यात. जास्तीत जास्त पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धाबा जमा करावं लागतील. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. म्हटलं जातो ना सासू असली मेवणी बसली आणि बायको नुसती बघतच बसली. ठोकला षटकार. बॉलर गड्या संभाल आता. यो गडी बॅटिल कुलू लागली का काय आणि बॉलनी सर रेकत पलतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. विचार केला ना पहिल्या चेंडूवरती प्रति हल्ला चढवलाय राकेश या फलंदाजाने. सज्ज झाला स्ट्राईक एंडला राकेश. हो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल पाहतो आपण. म्हटलं जातो ना वाघूर मांडली खालच्या आलीला आणि ससा गेला वरच्या आलीला. फरार झालाय चौकार. शांत करावा लागेल गोलंदाजाला. हो फसवा चेंडू टाकलाय. झेल उडाली आहे. जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण. चांगला पाहतो आपण. जसा चेंडू हातामध्ये पकडलाय तसा फेकून दिलाय विकेट किपरच्या एंड मध्ये. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज संदीप या फलंदाजाला. टोटल पाहताय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद. संदीप पाटील पाहताय गोलंदाजी मार्कवरती आणि संदीप केने पाहताय फलंदाज. चांगला फटका पाहिला आपण. गॅपमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आलाय. थोडासा उशीर करतोय. पुन्हा एकदा बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आपण. खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा होत्या 5 आणि त्यानंतर मात्र थोडासा महागडा ठरला गोलंदाज. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. उंच गेला. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय. हो चांगला जजमेंट पाहिला आपण आणि चांगला झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय दुसरा. थँक्यू डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत करूया. डीजेचं एक कौतुक. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक लागलाय दुसरा. आता मात्र थोडासा कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. देवदासला पाहता आपण. जयदासला पाहता आपण सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा विचार केला हा फलंदाज एंटर झालाय. 2 गडी मात्र लवकर बाद झाल्या. जी सलामी जोडी होती ती मैदानाच्या बाहेर झाली. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. उंची गाठली आहे. यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. सलगचा हा दुसरा झटका क्रमांक लागलाय. टोटल पाहिला पण झटका क्रमांक 3रा. तुच्छलमय आया. असेल आजच्या दिवसामध्ये विचार केला. 8वा फलंदाज मात्र शून्यावरती बाद झालाय.
म्हणजे आजच्या दिवसामध्ये रेकॉर्ड आणि रेकॉर्ड पाहता आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. ना आजचा दिवस विचार केला ना, ज्या ज्या फलंदाजाने चौकाराने खुलं मात्र अकाउंट ओपन केलं ना, ते तब्बल आपण 6 फलंदाज पाहिले, आपण 7 फलंदाज पाहिले आपण. आणि षटकाराने खाते खोलणारे 2 फलंदाज पाहिले आपण. आणि त्यानंतर मात्र चौकाराने खाते खोलणारे 7 फलंदाज पाहिले आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला फलंदाज राकेशच्या बॅट मध्ये आपण एक चौकार पाहिलाय, एक षटकार पाहिलाय. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. महेंद्र पाटील. हो फसवलाय चेंडू, मात्र विचार केला पंचांकडे मात्र अपील केली होती गोलंदाज विकेट किपरने. चांगला चेंडू पाहतो आपण. महेंद्रचा विचार केला ना, पहिला चेंडू मात्र फेकला, थोडासा स्लो गतीचा चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी मात्र राकेशला बीट करून गेला हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राइक एंडला फलंदाज राकेश. हो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागली होती, मात्र कदाचित क्षेत्ररक्षण नव्हता जवळपास आणि चेंडू जमिनीला दान होतो. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 3 गडी बाद. तिसरा षटक मात्र सुरू असताना या गोलंदाजाने सुरुवात मात्र चांगली केली आहे महेंद्रने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइकला आणण्याचं काम केलंय प्रदीपला. हो, चांगला चेंडू पाहतो आपण. कार्पेटच्या साईने जात असताना चेंडू क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेकी सुद्धा चूक. आणि विचार केला ना, या स्पर्धेचा विचार केला, सिंगल मात्र ही 50 पाहता आपण. म्हणजे तब्बल 50 सिंगल पाहिले आपण या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 3 गडी बाद 20. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज, जो 1 डाऊन फलंदाज पाहतो आपण, राकेश सज्ज झालाय. हो, चांगला फंडू, चांगला पटका मारण्याचा प्रयत्न. एकदा तर वेगाने पुन्हा केले गेले क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तो परत मात्र सिंगल. आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. अजूनही विचार केला या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. तिसरा षटक मार्गाचा असताना मात्र पहिला षटक मात्र अचूक राहिला होता. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. कमबॅक केलाय मी तर म्हणेन या षटकामध्ये. हो, फुलटॉस चेंडूची मात्र हा सँडी पालकर सर आमच्याकडे वलतील. हा चेंडू खराब फेकलाय, वाईट फेकलाय. म्हटलं जातं ना, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू, नरकातला चेंडू, वाईट चेंडू. बगनी भागोदरी ओम भट सोहा, वाईट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो, चांगला चेंडू. जसा चेंडू पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची सांगता. या षटकामध्ये वाईट जरूर आला. अद्याप धावा खर्च केला फक्त 4 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहताय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 गडी बाद. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर हो, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू जाईल फरार. येतोय चौकार.
सत्राच्या मदतीने टोटल पहिले पण 3 षटकाचा बाद विकेट संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या तब्बल 26 धावा, 3 गडी बाद. आता मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक. पाहता आपण या षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडलाय. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मनोहर पाटीलचा वापर केला गेला. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. आणि विकेट हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा लावला गेलाय. अभिमन्यू पाटील यांच्याकडे मात्र हा एटीएम खुला केलाय गोलंदाजासाठी. आणि पहिला चेंडू मात्र डॉट टाकलाय गोलंदाजाने. विकेटची हॅट्रिक घेतली तर आदरणीय अभिमन्यू पाटील साहेबांकडनं मात्र तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. फलंदाज पाहतो पण 1 डाऊनचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी केली अद्याप राकेशने. 10 चेंडू खेळलाय. 10 चेंडू मध्ये तब्बल 15 धाब्यांचं योगदान दिलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू चेंडू मात्र उंची गाठली. अंतर गाठील का हा प्रश्न पडलाय. मात्र झेल टिपलाय. चांगला जजमेंट मात्र पाहिलाय. झटका क्रमांक लागलाय हा तब्बल 4था. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहतोय. मैदान नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अरविंद केने हा फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मात्र अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी राहिली आहे. आणि पारितोषिक सुद्धा लावलाय हॅट्रिक साठी. आदरणीय अभिमन्यू पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय. यॉर्करचा वापर केला होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. शतक नाहीये जवळपास. दुसऱ्या धावेचा मात्र धाडस केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 धावा सहजरित्याने पूर्ण केलाय. चांगली रनिंग पाहता आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. अजूनही 2 मात्र विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज अरविंदला. पाहता आपण नवीन आलेला फलंदाज अरविंदच्या बॅट मध्ये 2 धाबा आल्यात. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो यावेळेस मात्र पहिला जाईल हा पंच आमच्याकडे वलतील. खराब चेंडू पा विचार केला ना गोलंदाजाने थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. लाईन मात्र थोडीशी मिस केली आहे. खराब चेंडू फेकलाय. वाईट सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. हो रिव्हर्सचा वापर केला होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि या फटक्याला दशरथ सरांनी नाव दिलाय एडझवा फटका. तो फटका मारण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा षटक आहे. या षटकामध्ये मात्र टार्गेट सेट करायचंय आपल्याला. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. टोटल पाहता 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्नात उंची गाठली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. आणि झेल मात्र अचूक राहिलाय गोलंदाजाचा. आणि झटका क्रमांक लागलाय तब्बल 5वा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये मात्र टार्गेट मात्र सेट होईल. आणि नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. डाकुरी आताचा फलंदाज सुरेश पाटील पाहतो आपण. सुरेश पाटील पाहतो आपण. सज्ज झाला स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहता 29 आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवरती मात्र टार्गेट सेट होईल. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडासा लाईन मिस केली. आणि पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला.
29 धावा लागल्या गेल्यात आणि 30 धाबीचा टार्गेट सेट केलाय. 4 षटकाचा वाजवी गेस संपला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चला टॉससाठी या टीम उल्वे संघ आणि त्याच्या विरोधात बेतवडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. उल्वे संघ चला कॅप्टनला पाठवा आपण टॉस करू. तर पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. पहिल्या सत्रामध्ये पाहिला आपण 4 षटकामध्ये तब्बल 29 धावा. चला टॉस करूया. टीम बेतवडे आणि उल्वे आणि सेकंड राऊंडचे सामने हे हाय स्कोर वरती बाय दिले जातील. ज्या संघाचा टॉप असेल स्कोर त्या संघाला बाय दिली जाईल. बालाराम पाटील टोंडरे यांचे शुभ हस्ते टॉस करू. बालाराम दा या. त्यांनी कॉइन नेला. तीस धावांचं लक्ष्य. 4 षटकामध्ये येणारे 24 चेंडू आणि 30 धावा. चला टॉस 4च छापाला टॉस उल्वे संघ बॅटिंग. ओके चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सामना सुरू झालाय. गोलंदाज राकेश केनी पहिलाच चेंडू. एवढीच मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता फलंदाजाला परतावा लागला असतं. रिस्की धाव होती पहिलीच. धाव कंप्लीट झाली. एका धावाने मात्र सुरुवात केलं. अकाउंट ओपन केलं. धाव संख्या 1 पाहतो आपण. धरणागावचे आमचे मित्र रतन पाटील, भगवान पाटील, अगदी जुनी दोस्ती आमची. पेटरचे देखील मंगेश केनी देखील आहेत समोर आणि आमचे समोर बसलेले आमचे प्रकाश केनी, राकेश केनी असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. सिंगल धाव कंप्लीट झाली पहिल्याच बॉल वरती. 31 धावा बनवायच्या. अगदी लो स्कोरिंग पाहायला मिळते. इथे मात्र बिग अपील, जोरदार अपील.
लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल, लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र धावफलक जाईल पुढे 2 आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती अगदी 30 धावा लो स्कोरिंग पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्याच बॉलवरती सिंगल, सेकंड बॉलवरती देखील बघितलं गेलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये आली सिंगल, 2 चेंडूमध्ये 2 धावा. फलंदाजांना माहिती अगदी घाई गडबड करून चालणार नाही, धावा कमी आहेत अशा परिस्थितीत मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले इथं मात्र धावा बनवू शकल्या असत्या, मोठे पटके मारले असते तर. हाफ टॅकरचा चेंडू फसला होता, पुन्हा एकदा सिंगल मिळते. बॅक टू बॅक पाहिलं तर आपण 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत. चांगली गोलंदाजी केली तर हा सामना देखील बनवू शकतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले मागील सामन्यामध्ये पाहिले तर आपण 35 धावा डिफेन्स केली आहेत तोंडे टीमने आणि इथे मात्र 30 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. राकेश केनी फ्लोरलेनचा चेंडू पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती सिंगल येते. 4 सिंगल पाहिले आपण. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी. अशीच गोलंदाजी केली तर सामना बनवू शकतो, सामना बॅलेन्स राहू शकतो. आजच्या दिवसात बघितलं गेलं तर सर्व सामने अगदी रफ अँड टफ पूर्ण अंतिम बॉलवरती सामने पाहायला मिळाले. कुठलाही सामना एकतर्फा सामना पाहायला मिळाला नाही आणि हा पहिल्या फेरीतील 5वा सामना पाहतो आपण. चेंडू आउट ऑफ द पार, 6 धावांसाठी षटकार. धावा पाहायला मिळतात, तब्बल 10 धावा. दुहेरी अंकाला मात्र गवसणी घातली. अशोकच्या बॅट मधून दमदार षटकार पाहिला आपण. यावेळी हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, थोडेसे मिस फील्ड आणि चेंडू पुन्हा एकदा परार होईल. अडवलाय तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा आणि मात्र षटक झाला समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा. फलकावरती लागल्या गेल्या 30 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता असेल येणारी 18 चेंडू आणि 18 मध्ये 18 ची आवश्यकता. बॉल टू रन 18 चेंडू 18 ची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्राय करते सेकंड ओव्हर साठी. दुसरा ट्रम्प कार्ड पाहतो आपण. गोलंदाज मनोज केनी हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी केली तर सामना बनवू शकतो. मनोज केनी गोलंदाज तयार. हा चेंडू पहा, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता. असे चेंडू तुम्हाला फेकावा लागतील, डॉट चेंडू फेकावा लागतील, विकेट मिळवावं लागतील वारंवार, तर या मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकता. समोर फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकरला. संदीप पाटील इथे मात्र हलक्या हाताने मात्र कट केलाय. पहा आउटफील्ड देखील फास्ट आहे, सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा कॉल, दुसरी देखील पाल आणि चेंडू पाहता पाहता मात्र चेंडू सीमा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आले 4 धावा. 4 धावीने मात्र धावफलक गेला पुढे 16 आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. आता मात्र 16 चेंडू शिल्लक आणि 14 ची आवश्यकता असेल. गोलंदाज पाहतो आपण मनोज केनी. इथे मात्र
संधी निर्माण झाली आहे, संधी निर्माण झाली, फलंदाज झाला बाद, संदीप पाटीलचा खेळ झाला समाप्त. महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, फलंदाज बाद झाला, बिग विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. संदीप पाटील हा फलंदाज बाद झालाय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू, 15 मध्ये बनवायचे आहेत 14. अजूनही सामना बॅलेन्स पाहायला मिळते. असे तुम्हाला विकेट वारंवार विकेट घ्यावा लागतील, डॉट बॉल फेकावा लागतील. सामना जिंकायचा असेल तर एक दोन मोठे फटके मारले तर दर्रा संघ अगदी सहजरित्या सामना जिंकू शकतो. परंतु बॉल टू रन राहिल्यानंतर मात्र दबाव निर्माण होऊ शकते. नवीन बॅटर मात्र महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटची पार्टनरशिप पाहतो आपण 16 धावांची, 30 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 15, 15 मध्ये आवश्यकता असतील 14. मनस्किनी गोलंदाज तयार. ज्यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते, सेकंड साठी परतलायत आणि पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावीने मात्र धाव पडत जाईल पुढे. 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळते. 14 चेंडू शिल्लक, 14 मध्ये आवश्यकता असतील 12ची. 14 चेंडू 12ची आवश्यकता. समीकरण अगदी सोपं आहे, परंतु आपल्याला धावपळकावरती सोपं लागतं. परंतु जर पाहायला गेलं एका षटकामध्ये 1-2 धावा देखील बनवू शकत नाहीयेत, असं अनेक सामने आपण पाहिलेत. गोलंदाज तयार. पहा डिफेन्स क्रिकेट खेळतोय अगदी हलक्या हाताने, मात्र चेंडूला पुश करो खुश रहो. सिंगल मिळाली मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि धावफलक जाईल पुढे 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. अगदी घाई गडबड करत नाही धरणं सांगायच्या टीमला, खेळाडूंना माहिती आहे इथे घाई गडबड करायची आवश्यकता नाहीये. सामना अगदी सहजरित्या आपण सामन्यामध्ये वर्चस्व गाजू शकतो. इथं मात्र चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तैनात आहे मंगेश. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट. फक्त सिंगल मिळाली या बॉलवर देखील. या मॅच मध्ये भरपूर आपण सिंगल पाहिल्या आणि तशी 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये पाहतो आपण धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 20 धावा. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 10ची आवश्यकता. डीजे दोन षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये पाहतो आपण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 20 धावा. फक्त एक गडी बाद झालाय धरणे संघाचा. ही जमेची बाजू आहे. संदीप पाटील हा फलंदाज बाद झालाय. आता विचार केला तर फक्त 10 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक म्हणजे 12 चेंडू. ते 2 षटक शिल्लकच अजूनही. गोलंदाज असेल प्रदीप केनी. गोलंदाज प्रदीप केनी असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3. या ओव्हरमध्ये 2 ते 3 धावा जर दिल्या तर सामना बॅलेन्स पाहू शकतो आपण. कदाचित या ओव्हरमध्ये मॅच फिनिशिंग देखील पाहू शकतो मोठे फटके आले तर. पाहूया 12 चेंडू आणि 10ची आवश्यकता असेल. फलंदाज स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकरचा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय. फिल्डर मंगेश केनी आहेत. चांगली फिल्डिंग केली. तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धाबीने मात्र धावफलक जाईल पुढे. 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रदीप केनी पाहतो आपण. 3रं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावरती. फक्त 8 धावेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक पाहायला मिळतं 11 चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली आहे परंतु फिल्डर नाही. तोपर्यंत सेकंड साठी परतलेत. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती डबल धाव पाहायला मिळाली. आपण म्हटलं जातं की 1 धाव मत आरोग्यासाठी आणि ते मात्र 40+ ते खेळाडू वारंवार डबल टिबल देखील धावा
करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती. अवघ्या 6 धावेची आवश्यकता, 1 षटकाराची आवश्यकता. फुल टच चेंडू होता. अराउंड कार्पेट केलून काढलाय. व्हाईटिश लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे देखील सिंगल मिळाली. 5 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 9. अवघ्या 30 धावांची आवश्यकता होती सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू मध्ये महेंद्र पाटील असतील स्ट्रायकिंगला. डिफेन्स क्रिकेट, पुश करो खुश रहो. तरणा टीमला माहित आहे इथं मात्र आपण अगदी सिंगल मध्ये सामन्यापर्यंत पोहोचू शकतो आणि अशा परिस्थितीत मात्र कुठलीही प्रकारची घाई गडबड नाहीये. सिंगल सिंगल करत मात्र अगदी सामना जवळ येऊन टेपलाय. 26 धावा धावफलकावरती. फक्त 4 धावेची आवश्यकता आणि चेंडू अजूनही शिल्लक आहेत 8 चेंडू 4 धावा. कदाचित 4 चेंडू मध्ये 8 धावा असत्या तर सामन्यामध्ये एक मजा राहिली असती, परंतु 8 मध्ये 4 ची गरज आहे. समोर फलंदाज अशोक. इथं पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, परंतु सिंगलला रोखू शकत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल येतो. सिंगल मध्ये धावफलकामध्ये परिवर्तन पाहायला मिळते. 27 धावा. अवघ्या 3 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 3 धावा. कदाचित हा डॉट बॉल राहिला तर शेवटच्या षटकामध्ये 3 धावेची आवश्यकता राहील. इथं पटका चांगला आहे. पटका चांगला आहे. तशी फिल्डर आहे मंगेश केनी. मिस फील्ड आणि मॅच फिनिशिंग पटका पाहायला मिळते. चौकार. मनोहर पाटील 1 षटक फेकलं, 3 धावा खर्च केली आणि 2 विकेट प्राप्त केली आहे. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मानकरी महेंद्र पाटील, मनोहर पाटील. आमचे बालाराम पाटील आहेत, त्यांच्या शुभाशय देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. बेस्ट बॉलिंग फिगर.